देवांच्या नावावर ठेकेदार जोपासण्याचा धंदा महायुतीचं सरकार करतंय आणि राज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची, कोणत्याही वाहनधारकाची, कोणत्याही भाविकाची मागणी नसताना सुद्धा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट षडयंत्र देवेंद्र फडणवीस रचतायत। हे षडयंत्र आम्ही हाडून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। वर्धा ते गोवा असा हा महामार्ग जातोय। नॅशनल हायवे करण्यासाठी 1 किलोमीटरला 25 कोटी रुपये खर्च येतोय, मात्र शक्तिपीठ करण्यासाठी मात्र 1 किलोमीटरला 108 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत। म्हणजे हे सगळे पैसे ठेकेदार, राज्यकर्ते, मंत्री यांच्यामध्ये वाटप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा धंदा जर महायुती सरकार करत असेल तर या सरकारमधल्या मंत्र्यांना आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही। आज केवळ प्रतिकात्मक धरणे आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे, पण यापुढच्या काळात देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार, कारण सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे, डाळिंबाची शेती आहे आणि महापुरात ऊस आणि महापुराचं संकट, अशा चारही संकटानं हा जिल्हा ग्रासतोय। त्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यापुढच्या काळात आणखी आंदोलन हे तीव्र केलं जाईल। सांगली जिल्ह्यामधून 19 गावामधून शक्तिपीठ महामार्ग जातोय। या 19 गावातल्या सर्व बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे। या सांगली जिल्ह्यामधल्या सगळ्या सुपीक जमिनी की ज्या जमिनी आत्ता या एक 5-7 वर्षामध्ये सिंचनाखाली आलेल्या आहेत, काही लोकांनी स्वतःचं भांडवल गुंतवून या जमिनी विकसित केलेल्या आहेत, त्या सगळ्या जमिनी बागायती केलेल्या आहेत आणि त्यामुळं या शेतकऱ्यांचा त्या जमिनी द्यायला विरोध आहे। या सांगली शेजारून कृष्णा आणि वारणा या 2 नदी वाहताना आपल्याला दिसत आहेत। या दोन्ही नद्यांचं पाणी दर पावसाळ्यामध्ये पात्राच्या बाहेर येतं आणि काही वेळेला दुर्दैवानं जर महापूर जर आला तर या परिसरामध्ये पाणी हे गावामध्ये शिरतं, सांगली शहरामध्ये शिरतं। या पार्श्वभूमीवर जर महामार्ग केला आणि त्याचा भराव जर या दोन्ही नदीच्या काठी जर पडला किंवा पिलर जरी मोठमोठे उभा केले तरी दर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी हे अडून राहणार आहे। आत्ता ज्या शेतीत पाणी जातं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेती हे त्या पाण्याखाली जाणार आहे आणि दुर्दैवानं जर महापूरच जर आला तर आणखीन गावं ही पूरबाधित होणार आहेत। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे। गेल्या अनेक दिवसापासून हे सगळे शेतकरी आंदोलन करत आहेत, पण महाराष्ट्र सरकारला ते आंदोलन करताना शेतकरी दिसत नाहीत। म्हणून परत एकदा आंदोलन तीव्र करून जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालूच राहणार आहे असा इशारा आम्ही महाराष्ट्र सरकारला देत आहोत। आज संपूर्ण राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आहे। 12 जिल्ह्यातले सगळे शेतकरी प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर धरणं आंदोलन करत आहेत। ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आले त्या ठिकाणी किमान निवेदनं देत आहेत, पण शेतकरी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।